ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. अनुभव सांगण्यापूर्वी हे सांगते की काल एका ताईंनी कमेंट केलेली होती की घरी भजन कसं ठेवायचं. तर हे आपली जिथं शाखा असते, म्हणजे आमच्या इकडं तरी असं आहे की आपण जिथं ज्या शाखेत भजनाला वगैरे जातोय, तर त्या शाखेतल्या भगिनींना सांगायचं, म्हणजे जे शाखा प्रमुख वगैरे असतील त्यांना सांगायचं की असं-असं ह्या-ह्या गोष्टीनिमित्त किंवा कार्यक्रम काय असेल ते, आईंची पुण्यतिथी असेल किंवा आईंची पुण्यतिथीला वगैरे तर मंदिरातच सगळं असतंय. पण असं-असं काहीतरी श्रावणात, मार्गशीर्ष महिन्यात किंवा काही आपल्याला वाटलं तर ह्या-ह्या गोष्टीसाठी मला घरी भजन ठेवायचं आहे असं सांगायचं त्यांना. आणि जर त्यांना त्यांना सांगितलं की भजन ठेवायचं आहे वगैरे, तर शाखा प्रमुख भगिनींना सांगतात की असं-असं ह्यांच्या-ह्यांच्या घरी भजन आहे, तर सगळे मिळून जाऊया. मग ज्यांना-ज्यांना जमतंय ते किमान 5-6 भगिनी जरी जमल्या भजनाच्या, तरी मग भजन सुरू करायचं, आपल्या घरी भजन करायचं जे आपल्याला पाहिजे ते. म्हणजे कुणी श्रीकृष्ण प्रतापमधल्या गवळणींचं भजन करतं, कुणी काही जे पण वाटेल ते उत्सवातल्या भजनांचं कुठलं, कुणाला दत्ताराधना, कुणाला संकष्टीचं भजन जे आपल्या आईने दिलेलं आहे, ती भजनं करू शकताय. कुठलीही भजनं केली, एक अर्धा तास, 1 तास आपल्या घरी भजन झालं, तर ते 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 खूप आपल्या घराला खूप पॉझिटिव्हिटी येते, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आणि इथं तर बरेच जण ठेवतात घरी आपल्या भजन. कोण-कोण असं जन्माष्टमीच्या वेळेला वगैरे भजन ठेवतंय. तर असं भजन ठेवलं आणि त्याच्यानंतर आपल्या कुवतीप्रमाणे जे पण आपण महाप्रसाद काही पण जे आपण करू शकत असेल, तर ते आपल्या रिलेटिव्हज किंवा आजूबाजूच्या लोकांना आणि भजनातल्या ज्या भगिनी आहेत त्या सगळ्यांना, किंवा फक्त कुवत नसेल तर फक्त भजनातल्या ज्या भगिनी आलेल्या आहेत त्यांना तेवढं म्हणजे आपण जेवण वगैरे काय महाप्रसाद वगैरे ठेवून आईंच्या कृपेने जे पण आहे आपल्याकडं ते सगळ्यांना देऊन आपण भजन घरी भजन करून ते सगळा प्रसाद वगैरे करू शकतोय. बाकी काहीच वेगळं नाही आहे की भजन ठेवायचं आणि नंतर प्रसाद, हेच आहे. तर कुणाला म्हणजे ताईंचं असं म्हणणं होतं त्या की भगिनी येत नाहीत इथल्या. म्हणजे मंदिरातल्या भगिनींना विचारलं तर येत नाही. तर तुम्ही शाखा प्रमुखांशी बोला. आणि आमच्या इथं तर म्हणजे मी माझ्यापुरतं सांगते. आमच्या इकडं तरी मंदिरात सांगितलं शाखा प्रमुखांना की असं-असं माझ्या घरी भजन ठेवायचं आहे. तर आता माझ्या पण घरी 2 वेळा भजन झालं. तर मग त्यांना सांगितलं की त्या लगेच म्हणजे आता इथं तरी इतकं चांगल्या भगिनी आहेत यशवंतनगर शाखेमध्ये. म्हणजे आमच्या इथं 2 शाखा आहेत, पण एका शाखेमध्ये मी जिथं जाते तिथं खूप म्हणजे त्यांनी कधीही नाही म्हणत नाहीत. आता आणि सगळ्या जॉब करणाऱ्या आहेत. तर संध्याकाळी त्यांना कितीही वेळ होऊ दे, तर ते तिकडून तशाच येतात. पण येतात, भजनाला येतात. किमान खूपच अडचण असली तरी 5-6 जणी तरी जमा होऊन येतातच. इथं खूप कोऑपरेट आणि आईंच्या कृपेने सगळीकडेच आईंच्या मंदिरमध्ये सगळ्यांनीच एकमेकांना कोऑपरेट करतातच. पण काही माहीत नाही, ताई बोलत होत्या की इथल्या भगिनी तयार होत नाहीत वगैरे. तर तुमच्या शाखा प्रमुखांशी बोला आणि त्या गोष्टी हे करा. बाकी काही नाही, भजन ठेवण्यासाठी बाकी काही नाही. आपण कुठलंही भजन ठेवू शकतो 1 तासभर आणि प्रसाद झालं. तर अनुभवाकडे येते. तर ऋतुजा गोसावी म्हणून आहे, तर त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर ऋतुजाताई म्हणत होत्या, माझं वय आता 36 वर्ष आहे म्हणतात आणि माझं लग्न झालं त्यावेळेला मी 22 वर्षाची होते म्हणतात. आणि 22 वर्षाची होते. म्हणजे लग्न झालं त्यावेळेला 22 वर्षाचे होते. पण लग्न ठरून माझं 2 वर्ष आधी लग्न ठरलेलं होतं म्हणतात. पण ते म्हणजे ते काही कारण सांगू नका म्हणतात. पण त्याच्या मुळं 2 वर्ष माझं लग्न म्हणजे त्याच व्यक्तीशी लग्न झालं, पण ते 2 वर्ष लांबणीवर पडलेलं होतं म्हणतात. म्हणजे 20व्या वर्षीच माझं लग्न ठरलेलं होतं, साखरपुडा झालेला होता. 2 वर्षानंतर 22व्या वर्षी माझं लग्न झालं म्हणतात. तर असं झालं म्हणतात, मी जवळ-जवळ 10वी ला असेन म्हणतात, 14-15 वर्षाची. त्यावेळेला मी आईंच्या मार्गात आलेले होते म्हणतात. आई माझी आईंच्या मार्गातली आधीपासून होती.
पण आई लवकर गेली म्हणतात. म्हणजे मी जवळ-जवळ म्हणतात 6वी 5वी 6वीला होते. म्हणजे 5वी म्हणजे पास आउट झालेले होते म्हणतात त्या. त्यावेळेला माझी आई गेली. आई आईंच्या मार्गातली होती. पण असं झालं म्हणतात की आपण म्हणतोय काही-काही भोग असतात प्रारब्धाचे, तर त्या त्या गोष्टी असतील कदाचित म्हणतात. पण आईंच्या कृपेनं आम्हाला आईच्या पाठीमागं कधी काही कमी पडलं नाही म्हणतात. म्हणजे बाबांनी परत लग्न नाही केलं. की माझ्या मुलींना तिघी बहिणी होतो म्हणतात आम्ही. माझ्या मुलींना कोणी हे नको, सावत्राई नको, त्यांना काहीतरी परत त्रास नको, म्हणून त्यांनी लग्न नाही केलं. आणि माझ्यापेक्षा दोघी बहिणी लहान होत्या आणि बाबांचं वय पण काही जास्त नव्हतं. पण तरीसुद्धा बाबांनी लग्न केलं नाही म्हणतात आमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग काका-काकी वगैरे होते म्हणतात. म्हणजे अगदी खूप लांब होते असं नाही, थोडंसं अंतरावर होते. तर थोडे दिवस ते डबा वगैरे द्यायचे, करायचे. नंतर मग बाबा स्वतः स्वयंपाक शिकले म्हणतात आमच्यासाठी. आणि मग 1-2 वर्षानंतर मला पण ते शिकवलं त्यांनी. आणि मग 1-2 वर्षानंतर मी पूर्ण घर सांभाळायला लागले म्हणतात. म्हणजे 7वीत जाईपर्यंत मला पूर्ण सगळा स्वयंपाक वगैरे यायला लागलेला होता. बाबांची ओढाताण मी बघत होते, त्यामुळे मी स्वतः सगळं घर हँडल करायला लागले म्हणतात. आणि आईंच्या मार्गात आम्ही होतो. अ, पण इतकंसं नव्हतं म्हणतात. म्हणजे आई होती आईंच्या मार्गात. आम्ही पण थोडंसं कधीतरी बालोपासणीला जाणं वगैरे ह्या गोष्टी होत्या. पण इतकंसं काही नव्हतं. पण खऱ्या अर्थानं म्हणजे आपण खऱ्या अर्थानं ज्यावेळेला मार्गात आलो, ते पकडायचं म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणजे 14-15 वर्षाचे होते, त्यावेळी मी मार्गात आले म्हणतात. 1 वर्ष माझा गॅप पण पडलेला म्हणतात 8वीमध्ये. का तर 8वीमध्ये मी खूप आजारी होते म्हणतात. एक 4 महिने तरी मी खूप आजारी होते. का तर कावीळ वगैरे झाली मला, टायफॉईड झाला. मग ते मी खूपच म्हणजे खूप वीक झालेले होते. तर ते 1 वर्ष गॅप पडला, त्यामुळं जे सगळे 10वीत असताना मी 9वीत म्हणजे 14-15 वर्षाचे होते म्हणतात मी. तर त्यावेळी म्हणतात मी खऱ्या अर्थानं आईच्या मार्गात अशा प्रकारे आले म्हणतात. का तर बाबा आमचे म्हणजे जॉब करायचे. आम्ही तिघी बहिणी घरी असायचो म्हणतात. तर एकदा बाबांना यायला खूप वेळ झालेला होता. आणि जसं आम्ही मोठं झालो, तसं काका-काकी इतकं काही जास्त आमच्याकडं येत नव्हते. म्हणजे यायचे खरं कधी-कधी. लांब नव्हतं असं काय म्हणतात, जवळच होतं. पण ना बाबा आम्हाला कायम सांगायचे म्हणतात, जरी मला यायला वेळ झाला, काही झालं, तरी पण नामस्मरण करत बसा. तेवढं काय आम्ही करायचोच नाही म्हटलं. तेवढं लक्षात पण यायचं नाही. बाबा बोलायचे खरं नुसतं. आणि आमच्या काही तसं काही डोक्यात यायचं नाही म्हणतात. आणि बाबा एकदा खूप वेळ झाला त्यांना 9:30 वाजून गेले, तरी बाबा काही आलेले नव्हते म्हणतात. फोन नव्हते, काही नव्हते त्यावेळेला. आणि त्यावेळेला म्हणतात दार वाजायला लागलं आणि दार वाजायला लागलं आणि आम्हाला काय वाटलं म्हणला, की बाबा आलेत असं वाटलं. आणि आम्ही म्हणजे आमच्या घराच्या शेजारी होती 2-3 घरं होती म्हणतात. पण आमच्या घराला कंपाऊंड होतं आणि एवढं काही आवाज जाईल असं काही हे नव्हतं म्हणतात. आणि 9:30 पावणे 10 होऊन गेलेले होते म्हणतात आणि बाबा आलेले नव्हते. आणि आमच्या लक्षात आलं नाही म्हणतात. आणि आम्ही दार असं वाजवल्यानंतर बाबा आले ह्या आतुरतेनं आम्ही एकदम दार ते काय केलं, उघडलं. आणि उघडलं आणि 2 माणसं एकदम घरात आत यायला बघितली. आणि ते अनोळखी लोकं घरात येत असताना म्हणजे ती ताकद कुठून आली काही कळलं नाही. पण खूप जोरात आम्ही त्यांना ढकललं म्हणतात. मी त्यांना ढकललं खूप जोरात. आणि एवढ्या जोरात ढकललं आणि एकदम दार मिटवून घेतलं. दार मिटवून घेतलं, पण त्यांच्या ताकदीपुढं, का तर ते दोघं जण होते म्हटले, आणि त्यांच्या ताकदीपुढं माझं काही चालेना. माझ्या बहिणी पण उठून एकदम आल्या आणि त्यांना म्हणजे काही कळायच्या आतच ते दार इतकं जोरात परत ढकललं गेलं, की आम्ही म्हणजे लिटरली ते दार उघडणारच होतं.
पण ना माझी छोटी बहीण जी होती ना, तर ती एकदम जोरजोरात ओम नमः शिवाय म्हणायला लागली म्हणतात. आणि काय ताकद आली, ते त्या गोष्टी ज्यांनी अनुभवतात म्हणतात, ताई म्हणत होत्या, ज्यांनी अनुभवतात त्यांनाच त्या गोष्टींचं महत्त्व कळणार. का तर ती सिच्युएशन आमच्यासाठी इतकी भयानक होती म्हणतात आणि ती इतकी जोरजोरात ओम नमः शिवाय म्हणायला लागली आणि आम्ही इतक्या जोरात दार ते झाकलं म्हणतात आणि ना इतक्या जोरात ती कडी वगैरे आम्ही इतक्या जोरात घातली, म्हणजे आमची तेवढी ताकद नव्हती. त्या व्यक्तींपुढं आमची तेवढी ताकद नव्हती. पण ती ओम नमः शिवाय म्हणायला लागल्यानंतर आम्ही पण इतक्या जोरजोरात ओम नमः शिवाय म्हणायला लागलो, का तर तिनं ओम नमः शिवाय सुरू केल्यानंतर मग आमच्या लक्षात आलं आणि आम्ही पण ओम नमः शिवाय म्हणायला लागलो आणि दार झाकलं आणि आम्ही तिघी इतकं एकमेकींना धरून रडायला लागलो. तरी माझी बहीण छोटी जी होती ती ओम नमः शिवाय म्हणायला लागलेली. तर ती ओम नमः शिवाय म्हणत रडत असताना ते एकदम आमच्या लक्षात आलं आणि आम्ही ना ओम नमः शिवाय म्हणायला लागलो आणि इतक्या जोरजोरात म्हणायला लागलो. तर ते परत दरवाजावर कुणी वाजवलं असा आवाज आला नाही किंवा काहीच आवाज नाही आला. तर आम्हाला आमच्या बॅक साईडला म्हणजे आमची जी बेडरूम होती, त्याच्या बॅक साईडला एक खिडकी होती. तर बेडरूममध्ये खिडकी होती, म्हणजे 1 BHK आमचं घर होतं म्हणतात त्या. तर बेडरूमला खिडकी होती. तर आम्ही ना परत जाऊन खिडकीमधून असं बघितलं की कोण आहे का वगैरे. थोडंसं जरासं उघडून वगैरे बघितलं. सगळीकडून बघितलं. किचनच्या ह्याच्यामधून थोडंसं बघितलं खिडकीमधून. तर कुणी दिसलं नाही म्हणतात परत. पण दरवाजावर मग आम्ही जे जड-जड होतं आमच्या घरात, ते सगळं आणून ढकलून तिथं हे केलेलं होतं. आणि आम्ही सगळे हे ओम नमः शिवाय म्हणत. तो प्रसंग आठवला ना म्हणतात, इतकी आम्ही जवळ-जवळ 6 महिने घाबरत होतो म्हणतात. तो प्रसंग आठवला तर. आणि खूप रडत होतो म्हणल्या त्या दिवशी, खूप रडत होतो आणि नामस्मरण करत होतो आणि काय माहिती बाबांना त्या दिवशी का वेळ झालेला होता आणि भीती पण वाटायला लागली, की बाबांना काही झालंय का? का तर इतका वेळ झालाय आणि बाबा आलेले नाहीत. आणि नंतर तुम्हाला सांगू, आणि त्या दिवशी खरंच बाबांना खूप वेळ झाला. त्या दिवशी माझे वडील म्हणतात 11 वाजता घरी आले. 11 वाजता घरी आले आणि बाबा आले तरी आम्हाला दार उघडायचं धाडस होईना. म्हणजे आम्ही जेवलो पण नाही म्हणतात आणि तोपर्यंत आम्ही ओम नमः शिवाय म्हणत राहिलेलो होतो. आम्हाला असं वाटायला लागलं, की परत कुणीतरी दार वाजवेल, पण परत दार वाजलं नाही म्हणतात आमचं. आमचं दार परत वाजलं नाही. पण आम्हाला असं वाटायला लागलं, की परत आणि कुणीतरी दार वाजवेल आणि परत आणि कुणीतरी हे करेल, म्हणजे दरवाजावर कोणतरी आवाज काढून, बाबांचा आवाज काढून कोणतरी येईल, असं उगीचच वाटायला लागलेलं होतं म्हणतात. आणि बाबा ज्यावेळेला आले, त्यावेळेला असं वाटायला लागलं, की बाबांचा आवाज काढून कोणतरी हे करतंय काय? आणि बाबांना त्या दिवशी म्हणजे तुम्हाला खरं सांगते म्हणतात, त्या कधीही माझ्या वडिलांनी आमची जबाबदारी झटकली नाही किंवा आमच्यासाठी पूर्ण आयुष्य आमच्या वडिलांनी हे केलं म्हणतात. त्यांनी आमच्यासाठी लग्न केलं नाही, काय केलं नाही आणि त्या दिवशी त्यांना इतकं वाईट वाटत होतं, की मी एवढ्या वेळानं घरी चाललोय. पण त्या त्या दिवशी त्यांचं तसं कामच होतं आणि त्यांना खूप वेळ झालेला होता म्हणतात. आणि ज्यावेळेला ते वाजवायला लागले दार, आवाज द्यायला लागले, तरीसुद्धा म्हणजे आम्ही आवाज देईना आतून आणि ते घाबरले आणि आम्ही पण आतून घाबरलेलो होतो. पण ओम नमः शिवाय म्हणत होतो. आत बसून आम्ही ओम नमः शिवाय म्हणत होतो. तर बाबा ज्यावेळेला सारखंच आवाज द्यायला लागले, त्यावेळेला हां, बाबाच आहेत, असं म्हणून आम्ही बाहेर हे केलं, केलं म्हणतात. आणि दरवाजा उघडताना सुद्धा इतकी भीती वाटायला लागली. "बाबा तुम्हीच आहे ना? बाबा तुम्हीच आहे ना?" असं 2-3 वेळा विचारलं आम्ही. तर "हां, मीच आहे. तुम्ही दार का उघडत नाही?" आणि ज्यावेळेला आम्ही दार उघडलं त्यावेळेला आम्ही इतकं रडलो म्हणतात, इतकं रडलो, म्हणजे त्या गोष्टीची कल्पनासुद्धा करवणार नाही काय झालं असतं त्या दिवशी. पण एक मंत्र जो आहे ओम नमः शिवाय, हा जो मंत्र आहे तो खरंच सुलभ उपाय आहे. आईनी म्हणलेलं आहे ना, ओम नमः शिवाय सुलभ उपाय, तारक मंत्र गुरूंचा. हा तारक मंत्र आहे आपल्यासाठी आणि हा तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल, त्यावेळेला ह्याचं जप तुम्हाला कुठल्याही संकटातून पार करणार, असं ताई म्हणत होत्या. आणि त्या वेळेपासून मला असं वाटायला लागलं, की
आज जर आपले वडील नसते, आज जर म्हणजे तो मंत्र नसता आणि वडील पण नसते, तर आपलं काय झालं असतं? आणि त्या गोष्टीसाठी मग मी बाबांना ज्यावेळेला सांगितलं, तर त्यावेळेला ते बोलले, "मी असेन नसेन तुमच्यासोबत, पण आईनं दिलेल्या गोष्टी, आईनं आपल्याला काय शिकवलं आहे बालोपासना." म्हणजे माझ्या आईनं असं म्हणत होत्या, बालोपासना आईनं म्हणायला शिकवल्या. त्याच्यानंतर नामस्मरण करा. हे हे मी पण तुम्हाला सांगत असतोय, की रोज नामस्मरण करा वगैरे. आणि मग त्या दिवसापासून म्हणतात, त्यावेळेपासून मी आईंचं खरंच म्हणजे मी त्या दिवशी खूप खूप आभार मानले, खूप रडले पण म्हणतात मी. आणि त्या दिवशीपासून मी खरं तर उपासनेला सुरुवात केली म्हणतात. त्या दिवशी रात्री आम्ही तुम्हाला सांगू म्हणतात 12:15-1 वाजता आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर पहाटे झोपच लागेना. पहाट होईपर्यंत मी नामस्मरण करत होते म्हणतात. त्याच्यानंतर तो माझा जीवनाचा अविभाज्य घटक झाला म्हणतात, भजन, नामस्मरण. हे म्हणजे जसं आपण रोज जेवतोय, तसं रोज भजन, नामस्मरण हे माझ्या आयुष्यात चालत राहिलं आणि ते आजपर्यंत चालत आहे म्हणतात. म्हणजे कधीही आम्ही तिघीही बहिणी म्हणतात. माझे वडील एवढं काही नाही, पण रोज नामस्मरण करणं आणि रोज बालोपासना करणं. मग भजन वगैरे हे आमचं आम्ही नंतर सुरू केलं म्हणतात. आणि आई जशी करायची तसं नेमानं आमच्या घरी पण सगळं सुरू झालं म्हणतात. इतके छान-छान अनुभव आले म्हणतात त्या उपासनांचे. म्हणजे प्रत्येक वेळेला अडचणी येत होत्या, तशा अडचणी निवारण पण आई करत होत्या. प्रत्येक वेळी अडचणी काही-काही येत होत्या, अडचणी निवारण होत होत्या. म्हणजे लग्नाच्या वेळीसुद्धा किंवा त्याच्या आधीसुद्धा कॉलेज कंप्लीट होईपर्यंत तिघींची शिक्षणं खूप चांगली झाली म्हणतात. आम्ही म्हणजे तिघीही बहिणी आम्ही टीचर आहोत म्हणतात आणि तिघीही पर्मनंट आहोत. असं नाही. तिघीही आणि ते सगळं आईंच्या कृपेवर उभं राहिलं म्हणतात. म्हणजे आईंनीच सगळ्या गोष्टी आमच्याकडून करवून घेतल्या. आम्हाला कुणी आधार नव्हता, कुणी सांगायला नव्हतं. हां, बाबा होते, पण आई असणं वेगळं असते आणि आईच आमच्या आई झालेल्या होत्या म्हणतात. आईंनीच आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या. कुठल्या वेळी कसं वागायचं, कुठल्या ठिकाणी काय करायचं, कुठल्या ठिकाणी काय नाही करायचं, हे सगळं आम्हाला आईंनी शिकवलं म्हणल्या. आणि कधीही बाबांना आम्हाला सांगावं लागलं नाही, की हे करा, ते करा, अभ्यास करा. खूप चांगल्या रीतीनं आईंनी आम्हाला घडवलं. भजनाचा प्रभाव का तर मी तर त्यावेळी आले, माझ्या बहिणी तर खूप लहान होत्या, त्यावेळेपेक्षा खूप लहान होत्या. म्हणजे मी 14-15 वर्षाची आणि त्या खूप लहान. तर त्या तर खूप लहान वयातच आईच्या मार्गात आल्या. आणि कितीही संकट आली नाहीत असं नाही म्हणतात त्या. संकटं आली, पण कितीही संकटं आली तरी आम्ही नामस्मरण, भजन वगैरे सोडलं नाही. 2 नंबरची माझी बहीण म्हणतात ज्यावेळेला कॉलेजमध्ये होती, त्यावेळेचा एक अनुभव त्या म्हणतात की तिला एक मुलगा खूप आवडायचा म्हणतात. माझ्या 2 नंबरची बहीण होती. तिला खूप आवडायचा आणि आम्हाला बरेच वर्ष, दीड वर्ष तरी ह्या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या म्हणतात. आणि म्हणजे मी थोडीशी पुढं होते आणि तर तिचं बाहेर चालू होतं. ती भेटायची त्या मुलाला. त्याच्यानंतर बरंच काही-काही चालू होतं म्हणलं तिचं. तर त्या त्या गोष्टी बाबांना कुठून तरी माहीत पडल्या म्हणल्या. म्हणजे मला सुद्धा माहिती नाही पडलं ते पहिल्यांदा. पण बाबांनाच ते कुठून तरी माहिती पडलं आणि बाबा त्यावेळेला खूप टेन्शनमध्ये आले. म्हणजे असं काहीतरी मुली करायला लागल्या तर काय करायचं? आणि त्या गोष्टी कधी माझ्याकडून पण नाही आणि माझ्या छोट्या बहिणीकडून पण नाही म्हणतात. कधीच नाही. का तर बाबांना त्रास होईल आणि आपल्याला कुठं नंतर कधीतरी इन फ्युचर काहीतरी प्रॉब्लेममध्ये येईन आपले बाबा किंवा आपण. असं नाही करायचं हे आम्ही आधीच ठरवलेलं होतं. पण माझी 2 नंबरची बहीण त्या गोष्टीमध्ये अडकली आणि तुम्हाला सांगू त्या म्हणतात बाबा खूप टेन्शनमध्ये आले आणि त्यांनी असं काही आढेवेढे घेतले नाहीत, काही नाहीत. सरळ तिला आमच्यासमोर सगळ्यांसमोर त्यांनी बसवलं आणि त्यांनी विचारलं की "तू कुठल्या मुलासोबत फिरत असतेस?" वगैरे ते. आणि ती घाबरली एकदम. म्हणजे अचानकच बाबांनी विचारल्यामुळं ती घाबरली. "नाही, असं काहीच नाहीये," असं ती बोलली. तर "नाही, असं खोटं बोलायचं नाही आणि बाहेरून मला समजतं त्या ह्या गोष्टी. तर ते खोटं असूच शकत नाही. ज्यांनी सांगितलंय ती ती लोकं खोटं सांगणारी नाहीयेत."
तर त्यावेळी म्हणजे ती घाबरली, पण ती बोलली, की "नाहीच बाबा, असं काहीच नाही आहे आणि तुम्हाला तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास वाटतोय, तुम्हाला जे लोकं खरं वाटतायत, ती लोकं खोटं आहेत आणि असं काहीच नाही आहे. मी कुठल्याच मुलाशी बोलत पण नाही आणि कुठल्या मुलाशी." तर बाबा बोलले, "मला फक्त खरं काय आहे ते सांग." तर नाहीच बोलली ती आणि बाबांनी कधीही आमच्यावर कधी हात उचलला नव्हता. कधी आम्हाला म्हणजे हां, रागवायचे ते म्हणजे काही अ, गैर आमचं काहीतरी वर्तन म्हणजे असल्या बाबतीत नाही. काही चुकीचं आम्ही घरात केलं वगैरे तर ते खूप ओरडायचे. पण कधी त्यांनी हात लावला नव्हता आम्हाला. पण त्या दिवशी अक्षरशः त्यांना तिच्या खोटेपणाचा एवढा राग आला, तर ते हात उचलायला एकदम पण ना मी ओरडले बाबांना, "अहो काय बाबा लोकांचं ऐकून तुम्ही आमच्यावर हात उचलणार काय?" असं मी बाबांना बोलले आणि त्यांनी हे केलं. म्हणजे ती ती गोष्ट त्यांनी म्हणजे त्यावेळेला सहनशीलता दाखवली त्या गोष्टीत. पण त्यांना माहिती होतं, की जे आहे ते खरं आहे. का तर त्यांनी ज्या व्यक्तीकडून ऐकलेलं होतं, ती व्यक्ती कधीही त्यांना खोटं काहीतरी असं सांगेल मुलींबद्दल, अशी व्यक्ती नव्हती. तेवढी विश्वासाची व्यक्ती होती त्यांच्या ती. आणि त्याच्यानंतर बाबांनी म्हणजे त्यांना बाकी काही नव्हतं, तू खोटं बोलू नको, ही गोष्ट त्यांना हवी होती. आणि मग तिनं 8 दिवस नंतर त्या गोष्टी सगळ्या बंद केल्या. आणि नंतर 8 दिवसानंतर परत एकदा ती त्या मुलाला भेटायला गेली. आणि भेटायला गेली आणि त्यावेळेला ते बरोबर म्हणजे माझ्या बाबा नजरच ठेवून होते तिच्यावरती. आणि ते बाबांनी बरोबर पकडलं आणि ते गेलेच नव्हते. म्हणजे त्यांनी 8 दिवस कसं काय तिच्यावर लक्ष ठेवत होते, ते कामाला जात होते का नाही, आम्हाला तेच कळलं नव्हतं. आणि त्यांनी बरोबर पकडलं आणि तिथंच तिला मारलं. म्हणजे खोटं का बोललीस ह्या गोष्टीसाठी. म्हणजे तू मुलासोबत मैत्री का केलीस? तुझं काहीतरी आहे, ह्या गोष्टीसाठी नाही. तू खोटं का बोललीस या गोष्टीसाठी त्यांनी मारलं तिला. आणि तो मुलगा पळून गेला त्यावेळी. ते म्हणजे त्याला पकडायच्या आधीच त्यांनी त्या मुलाला काही न करता आपल्या मुलीलाच आधी पकडलं आणि मारलं त्याच्यासमोरच आणि तो पळून गेला. आणि नंतर तो पळून गेल्यानंतर घरी आल्यानंतर ती रात्रभर झोपली नाही आणि मला पण टेन्शन यायला लागलं. ती रात्रभर झोपली नाही. माझे बाबा लगेच झोप लागली त्यांना आणि मला झोप लागेना, की ही झोपेना झाल्या. तर तिला असं वाटायला लागलं की अरे आपल्यावर वेळ आल्यानंतर हा मुलगा पळून जातोय. तर कुठेतरी आपण काहीतरी चुकतोय का? आणि मग ती ना रात्रभर झोपली नाही आणि रात्रभर उठून ती नामस्मरण करत रडत होती. मी तिच्याकडं बघत होते, पण मी दाखवलं होतं, की मला काही फरक नाही पडलेला, मी झोपले. असं मी दाखवत होते. पण बाबा खरंच माझे झोपलेले होते म्हणतात. आणि माझी बहीण छोटी झोपलेली होती आणि ती रडत होती आणि आईना बोलत होती, की "आई मी चुकले असेल ना तर आज जी गोष्ट झाली तर ती खरंच योग्य झाली." का तर ती व्यक्ती मला अशा सिच्युएशनमध्ये सोडून जाऊ शकते की माझे बाबा आहेत आणि त्यांना धाडसानं तिथं थांबलं असतं आणि कॉलेजमध्ये होती ती. असं काही नाही की 9वी, 10वी, 11वी असं काही नाही. अगदी म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला आलेलं होतं तिचं. आणि तर अशा वेळी आपण खूप म्हणजे हे आहोत मॅच्युअर आहोत आणि असं मुलगा एखादा पळून जातोय. तिला खूप त्या गोष्टींचं हे झालं आणि ती बोलायला लागली, की "तुम्ही मला मार्ग दाखवा. मी तुमच्या भरवशावर सगळ्या गोष्टी करते." तर तुम्हाला सांगू त्या दिवशी रात्री मग ती बऱ्याच वेळानं मला वाटते म्हणतात पहाटे झोपली असेल आणि झोपली आणि त्या सकाळी उठल्यानंतर पूजा करताना आम्ही काय करायचो, एक दिवस तू कर, एक दिवस तू कर, एक दिवस तू कर, असं म्हणजे तर माझी छोटी बहीण पूजा करणार होती, तर ती बोलली, की "नाही मी आज पूजा करते." माझी 2 नंबरची बहीण बोलली, म्हणली, "मी मी करते आज." तर ठीक आहे बोलली ती. तिला माहिती होतं काहीतरी त्रासात आहे, तर हिला वाटत असेल, तर तिनं "हां, कर" बोलली. आणि ज्यावेळेला ती करायला लागली ना, तर मोठमोठ्यानं बोलत होती म्हटला. बाबांना पण ऐकू जाईल अशा भाषेत आणि बाबा बोलले, "माझ्याबरोबर भाषा करायची नाही परत. खोटेपणा केलास ना तू, तर भाषा नाही करायची." तर फुलं ती आईच्या फोटोवर ठेवत होती
तर 2 किंवा 3 फुलं आम्ही ठेवायचो म्हणलं. तर तिनं अशी 3 फुलं आईंच्या फोटोवरती अशी आडवी ठेवलेली होती म्हणल्या आणि अ, अ, पु आ आ आधी फुलं ठेवली आणि नंतर पंती वगैरे लावून ती नामस्मरण करत करत पंती वगैरे लावत होती आणि ती बोलली म्हणतात, "आई, ही गोष्ट जर माझ्याकडून चुकीची घडली असेल, मी चुकीचा व्यक्ती निवडला असेल, तर तुम्ही मला सांगितलं पाहिजे आणि तुम्हीच सांगितलं पाहिजे मला. मला दुसरं कुणी नाही सांगायचं मी चूक आहे म्हणून." म्हणजे तिला बाबांना टोमणा द्यायचा होता तो. तर दुसरं कुणी नाही मला सांगायचं, की मी चूक आहे आणि मला वाटतंय मी बरोबर आहे आणि जर चूक असेल, तर तुम्ही मला सांगायचं. फक्त तुम्हीच सांगायचं. तो दुसरं कुणाचा अधिकार नाही आहे. म्हणजे बाबांनी आपल्यासाठी इतकं केलं, ते ती क्षणात विसरलेली होती आणि म्हणजे तिला खूप इन्सल्ट वाटलेला होता, की बाबांनी माझ्यावर हात उचलला, ते पण बाहेर. तर मला दुसरं कुणीही नाही सांगायचं आणि तेवढा अधिकार कुणालाच नाही आहे, की मला कुणीही सांगेल, की "तू चूक आहेस, मी चुकीचा व्यक्ती निवडला." हे फक्त तुम्हीच मला सांगायचं, की मी जर चुकीचा व्यक्ती निवडला असेल, तर तुम्ही मला सांगितला, तरच मी ते मान्य करेन आणि त्या व्यक्तीशी माझा परत कधीही संबंध नसणार. पण तुम्ही जर मला बोलला, की मी योग्य आहे आणि हे तुम्ही कुठल्याही रूपानं मला सांगायचं. तुम्ही जर मला सांगितला, तर मी योग्य आहे, तर मी कुणाच्या बापाचं नाही ऐकणार. असं ती आईंच्या पुढं बोलत होती म्हणल्या. आणि तुम्हाला सांगू, तुम्ही मला सांगा, मी चूक आहे का? सांगा मला तुम्ही मी चूक आहे का? असं ती सारखं-सारखं बोलत असताना ते तिन्हीच्या तिन्ही फुलं एकदम ॲट अ टाईम खाली पडलेली होती म्हणल्या. आणि ना मी तिथंच तिच्याकडे बघत होते म्हणलं. भाजी निवडत-निवडत मी तिच्याकडे बघते. माझी बहीण तिच्याकडे बघते उभी राहून आणि ना मी चूक आहे का? तुम्ही सांगा मला. तुम्हीच सांगायचं. कुणाच्याही रूपात येऊन सांगा तुम्ही मला. एक व्यक्ती सोडून दुसरं कुणाच्याही रूपात येऊन. म्हणजे ती बाबांना बोलत होती आणि बाबा आत होते. त्यांना ऐकू चाललेलं होतं ते. तर ती मुद्दाम अशी मोठ्या-मोठ्यानं बोलत होती आणि सांगा मला मी चूक आहे का? असं ती बोलत असताना ॲट अ टाईम तिन्ही फुलं एका वेळी खाली पडलेली होती म्हणतात आणि ना दचकली एकदम ती म्हणतात. ते बोलत असताना आणि ती फुलं एकदम पडताना दचकली आणि मी पण म्हणजे ते बघितल्यानंतर ना मी पण एकदम हे झाले म्हणतात आणि बहीण माझी बघत होती आणि ना माझी बहिणीला ते राहवलं नाही आणि ती बोलली एकदम, "बघ आईनी दिलं उत्तर तुला, सांगायची कुणी गरज नाही आहे. आईनी तुला उत्तर दिलंय. ते चूक आहे का बरोबर आहे. आता तूच बोलत होतीस ना, चूक आहे का सांगा, चूक आहे का सांगा, चूक आहे का सांगा. आईनी फुलं पाडली, तर आता विचार कर तू चूक आहेस का बरोबर आहेस?" आणि मग मात्र तिला असं हे झालं, की आपल्याला रात्रभर पण ही गोष्ट वाटत होती, की अरे आपल्यावर वेळ आल्यावर हा माणूस पळून गेला, तर तो किती योग्य असेल. आणि ती फुलं पडल्यानंतर म्हणतात आणि ती एकदम हे झाली आणि बसली खाली आणि तिनं रडायलाच सुरुवात केली आणि मग कुणीच तिला नाही मग मी हे करताना बाबांनी मला खुणवलं, बाहेर आले आणि खुणवलं, "काही बोलू नको" असं. आणि ती ना एकटीच बसून आईंच्या पुढं रडायला लागली म्हणतात. खूप म्हणजे काहीच बोलले ना, फक्त रडत होती म्हणल्या. आणि रडत होती, तर मला पण काही असं सुचेना. माझी बहीण पण गप्प बसली. आम्ही तिघं पण काहीच बोललो नाही. आणि नंतर उठली ती. तिचं तिलाच काय वाटलं माहिती नाही म्हणल्या. आणि तिचं तीच उठली आणि गेली बाबांजवळ आणि "बाबा सॉरी" असं बोलली आणि ती गळ्यात पडून रडायला लागली. आणि बाबा पण त्या दिवशी इतके रडले मग म्हणल्या, मला बाकी काही नाही, तू खोटं बोललीस ना, ह्या गोष्टीचा मला राग होता. तू स्वतःच्या बापाला म्हणजे मी तुमच्यासाठी अख्खं आयुष्य झिजवलंय. मी एकटा राहिलो. मला कधीही असं वाटलं नाही, की ह्यांची लग्न झाल्यानंतर मी एकटा होईन. मला कुणीतरी पाहिजे आयुष्याचा साथीदार आणि तुम्ही साथीदार निवडताना
माझा विचार करत नाही किंवा माझ्याशी खोटं बोलून एखादा साथीदार निवडताय आणि आईंशी तुम्ही आईंशी अप्रामाणिक असल्यासारखं वागताय. जर माझ्याशी अप्रामाणिक वागताय तर ते कुठेतरी आईंशी पण अप्रामाणिक वागताय असं वाटतंय मला. का तर बाप म्हणून मी कुठं कमी पडलो असेल तर सांगा. असं ज्यावेळेला ती बाबा बोलायला लागले, ती खूप रडली म्हणतात आणि आईंची पण माफी मागितली. त्यानंतर मात्र तिनं त्या मुलानं किती प्रयत्न केले पण तिनं नंतर कधीही त्या मुलाशी कॉन्टॅक्ट ठेवला नाही म्हणतात. तो खूप मोठा अनुभव होता आणि त्याच्यानंतर तिचं लग्न ज्यावेळेला झालं, माझं लग्न 22व्या वर्षी झालं म्हणतात आणि तिचं लग्न झालं माझ्या आधी तिचं लग्न झालं म्हणतात. म्हणजे आमचं लग्न आधी ठरलेलं होतं. पण ते नाही हे झालं म्हणतात आणि नंतर तिचं लवकर लग्न झालं म्हणतात आणि सगळ्यांची लग्न झाल्यानंतर आम्ही म्हणजे तिथंच शिकलो म्हणतात. म्हणजे सासरी फक्त माझी छोटी बहीण तेवढी माहेरीच तिनं बी-एड